बारामतीत शरयू मोटार्समध्ये रात्री उशिरा पोलिसांनी सर्च ऑपरेशन केलं। या सर्च ऑपरेशनमध्ये काहीही सापडलं नाही अशी माहिती आहे। शरयू मोटार्स श्रीनिवास पवारांच्या मालकीचा आहे। श्रीनिवास पवार युगेंद्र पवारांचे वडील आहेत। युगेंद्र पवार बारामतीतून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात आली। बारामतीत अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यात थेट लढत होतीये। ज्या आपल्याकडे तक्रारी ज्या इलेक्शनच्या दरम्यान येतात त्यामध्ये आपण हे इलेक्शनच्या दरम्यान जर कुठले काही अशी तक्रार असेल तर त्या ठिकाणी आपण आपली फ्लाइंग स्क्वॉड टीम जी आहे ती पाठवून तपासणी करतो। ती तपासणी आपली झालेली आहे। नाही तसं FST टीमने तपासलेलं आहे, तसं काही त्यात दिसलं नाही। निवडणूक अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, यांच्याकडून काय त्रास झाला? नाही, त्रास म्हणणार नाही, त्यांनी त्यांचं काम केलं। पण आमची शोरूम रात्री बंद असते, तर त्यांनी उघडायला लावली आणि उघडून वॉचमनला सांगितलं की आम्हाला चेक करायचे। तर वॉचमनचा मला फोन आला की असे असे पोलीसवाले आलेत आणि काही अधिकारी आहेत त्यांच्यावर। म्हणून ठीक आहे, त्यांना त्यांचं काम करू द्या, आम्ही कायदा पाळणारी लोक आहोत। त्याच्यामुळं ते आत आले, शोरूम काही हे कॅबिन्स वगैरे त्यांनी चेक केलं, काही गाड्या चेक केल्या आणि गेले। पण ते खरंच निवडणूक अधिकारी कर्मचारी होते का? आता असं वाटतंय, कारण आज सकाळी मग आम्ही फोन केला माझ्या वकिलांनी तिथं, तेव्हा त्यांनी सांगितलं की हो आमच्याकडे तक्रार आली होती आणि त्याच्यामुळं आम्ही तिथं आमचं फ्लाइंग स्क्वॉड पाठवलं होतं। निवडणुकीच्या काळात तुम्ही सांगितले की रिक्षा फिरल्या, तुमच्या रिक्षांच्या आवाजांचे डिसिबल चेक केलं, काय सगळा प्रकार घडला? नाही, आता तेवढं होणारच आहे। बघा, सत्ता आहे त्यांच्या हातात आणि त्या सत्तेचा वापर कसा करायचा त्यांना चांगलं माहिती। ठीक आहे, तर आमची काही तक्रार नाही आहे, ह्या गोष्टी होत राहतात आणि हे अलीकडं सुरू झालेले आहेत, त्याची आम्हाला सवय आहे, त्याच्यातून सुद्धा आम्ही मागं हटणारे नाही आहोत। तर शरयू मोटार्सच्या शोरूममध्ये सोमवारी रात्री सर्च ऑपरेशन अचानक राबवण्यात आलं। शरयू मोटार्समध्ये युगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या मालकीची ही कंपनी आहे। काही तक्रार आल्यानंतर शरयू मोटार्समध्ये सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं असं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं। रक्कम किंवा काहीही संशयास्पद आढळलं नाही अशी अधिकाऱ्यांनी मग माहिती दिली। तर सर्च ऑपरेशनमध्ये काहीही सापडलं नाही असं युगेंद्र पवारांनीही म्हटलंय।